मुंबई आणि कोकणातील अंतर आता अवघ्या 4 तासांचं होणार आहे, कारण मुंबई कोकणासाठी आता नव्या महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे। ग्रीनफील्ड हायवे हा असणार आहे आणि कोकणासाठी हा हायवे हा हाय स्पीड असणार आहे आणि कोकणासाठी ग्रीनफील्ड महामार्ग हा कोकणासाठी गेम चेंजर असणार आहे। या कोकणाच्या हाय स्पीड ग्रीनफील्डची महामार्गाची रूपरेषा देखील जाहीर झालेली आहे। या महामार्गावरती 41 बोगदे असणार आहेत, 51 मोठे ब्रिज असणार आहेत आणि 68 ओव्हरपास असणार आहेत। त्याचबरोबर हायस्पीड ग्रीनफील्ड महामार्गावर हा महामार्ग जो आहे तो 376 किलोमीटर लांबीचा असणार आहे आणि यासाठी 68,720 कोटी रुपये खर्च अशी तरतूद या महामार्गासाठी करण्यात आलेली आहे। या हाय स्पीड महामार्गासाठी 6 मार्गिका आणि 100 मीटर रुंदीचा हा महामार्ग असणार आहे। यासाठी जमीन अधिग्रहण जी संपादित केली जाणार आहे ती जवळपास 3792 हेक्टर इतकी जमीन ही जी आहे ती संपादित केली जाणार आहे। ग्रीनफील्ड हायवे हा सागरी महामार्ग तसेच मुंबई गोवा महामार्ग यांसाठी या एकमेकांना जोडला जाणार आहे। हा महामार्ग अलिबाग असेल, शहापूर, रोहा, माणगाव, मेडेगाव, मंडणगड, दापोली, गुहागर शहर, गणपतीपुळे, राजापूर, भालावली, देवगड शहर, मालवण, कुडाळ, सावंतवाडी हा असा महामार्ग असणार आहे। एकंदरीत पाहिलं तर सध्या मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे। खडतर प्रवास जो आहे तो मुंबई गोवा महामार्गावरून ज्या तो प्रवाशांना करावा लागतोय। आता नव्या महामार्गाची घोषणा झालेली आहे। पहिला मुंबई गोवा महामार्ग, त्यानंतर सागरी महामार्ग आणि आता नवा जो आहे तो ग्रीनफील्ड महामार्ग। मात्र अद्यापही मुंबई गोवा महामार्गाचं काम जे आहे ते अद्यापही पूर्ण झालेलं नाही। मात्र आता नव्या आणखी एका महामार्गाची घोषणा झालेली आहे। हा महामार्ग आता केव्हा होणार आणि किती वेळामध्ये पूर्ण होणार याकडेच आता कोकणवासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।